शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे आझाद मैदानावरती दाखल झालेले होते। मात्र आता त्यांनी आंदोलन थांबवलेलं आहे। आंदोलन जरी थांबवलं असलं तरी आमची विरोधाची चळवळ ही कायम सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया खरं तर या सर्व आंदोलनकर्त्यांकडून मिळत आहे। सध्या हे आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आज तुम्ही आझाद मैदानावरती आंदोलन छेडलं होतं, सर्व 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले होतात। आता पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आम्ही गावागावामध्ये संपर्क करून मेळावे घेणार आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस जे आमच्या संयुक्त मोजणीला येतील अधिकारी त्यांना आम्ही बिलकुलही संयुक्त मोजणी करू देणार नाहीत। कारण हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यासाठी एवढा मारक झालेला आहे, याची गरज नसताना हा आमच्यावरती लादल्या जातो। याच्यामुळे आमचं बागायत क्षेत्रात पाईपलाईननं जे बागायत क्षेत्र होणार आहे ते पाईपलाईन बंद होणार आहेत, आमचे रस्ते बंद होणार आहेत आणि जे बाजूच्या विरुद्ध दिशेच्या सकल भागामध्ये 20 फूट उंची असल्यामुळे पाण्याचा मोठा साठा राहणार आहे। त्याच्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे। आज आमचं म्हणजे इथं सगळा म्हणजे असा निर्णय झाला की पूर्ण चळवळ बघून ताकदीनं हा शक्तीपीठ महामार्ग बंद झाला पाहिजे, बंद करणार, त्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत। याच्यानंतर आम्ही राज्य पातळीवरचे मेळावे घेणार, परिषद घेणार, त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर घेणार, त्याच्यानंतर गावागावामधून आम्ही हे करणार आणि हा शक्तीपीठ महामार्गाचं काम बंद पाडणार। तर आज या आंदोलनस्थळी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी या आंदोलनस्थळी येऊन भेट दिली होती, आणखी जास्त ताकद वाढली असं वाटतंय? हो, आम्हाला सगळे विरोधी पक्षनेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काही आमदार सुद्धा येऊन आम्हाला इथे येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि आमची चळवळ ही वाढत चाललेली आहे। आमची चळवळ ही वाढत जाणार, कमी होणार नाही, तीव्र विरोध होणार। आणखी काही आंदोलनकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। खरं तर आता आंदोलन तुम्ही या ठिकाणी थांबवलंय, आता गावाकडे चाललायत, परंतु ही विरोधाची चळवळ कशी राहणार आहे? हा विरोध दिवसेदिवस तीव्र करण्याचा आमचा प्रयत्न राहील। अशा मार्गाने तीव्र करू। सुरुवातीच्या मार्गाला आम्ही सनदशीर मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न करू। अशाच मध्ये जर आमचा विरोध जुगारून जर शासन आमच्यावरती हे शक्तीपीठ महामार्ग लादतच असेल तर त्याला आम्हाला उग्र विरोध सुद्धा करावा लागेल, जेणेकरून आम्हाला आमचं टाकलेलं रुग्ण आज आम्हाला हातात घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही ह्या सरकारच्या विरोधात। एवढ्या तीव्रतेनं आमच्या भावना आहेत आणि ह्या भावना आम्ही तेवत ठेवून या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करणार आहोत। तुम्ही कुठून आलात आणि किती तुमची शेती आहे? मी अंबाजोगाईवरनं आलोय, बीड जिल्हा। माझी 10 एकर शेती याच्यामध्ये जाते आणि आमचं पूर्ण कुटुंब जवळपास भूमिहीन होणार आहे। याच्यामुळे मुळामध्ये सरकारचा अट्टहास का? या शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकताच जिथे नाहीये, पर्यायी रस्ता उपलब्ध आहे नागपूर ते रत्नागिरी, मग ह्या शक्तीपीठ कशाला करायचा? कारण फक्त हे जे कुणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी हा प्रयोग आहे। जमीन लेवल पासून तो 15 ते 20 फूट उंच आहे, बॅरिकेड्स लावले जाणार आहेत, म्हणजे आणि 30 फक्त त्याला जाण्या येण्याला आउटलेट सोडलेले आहेत, एक्झिट वगैरे। तर त्या ज्यांच्या शेतामधून चाललाय त्या कुणालाही त्या रोडचा फायदा होणार नाही, ना रोजंदारी मिळणार आहे, ना त्याच्यापासून काही फायदा होणार आहे। उलट माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे 27,500 हेक्टर सुपीक जमीन जाणार आहे त्या जमिनीचं उत्पन्न आणि टोलचं उत्पन्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कारण टोलमधून काहीही पैसा मिळणार नाही आणि नॅशनल लॉस आहे हा अन्नधान्य पिकणाऱ्या जमीन गेल्यानंतर, म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा याला सक्त विरोध आहे। आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। खरं तर हा जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे हे दळणवळणाची साधनं त्यामुळे आणखी गतिमान होतील, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा विरोध होतोय, तुम्ही विरोध करताय। हा शक्तीपीठ महामार्ग खरंच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यावर हा लादलेला महामार्ग आहे। खरंच या रस्त्याची गरज आहे का? आताही दळणवळण चालूच आहे ना, आता नागपूरहून गोव्याला काही रस्ता नाही का? ह्याच रस्त्याची काय गरज आहे? राहिला प्रश्न, आम्ही अल्पभूधारक शेतकरी, आमची जर जमीन यात चालली तर आम्ही खायचं काय? कुठं काम करायचं? उद्योगधंदा काय करायचा? उद्योगधंदा करायला हा रोड बी फार उंचीहून आहे,
तिथं आम्हाला काही हॉटेल बिटेल सुद्धा टाकता येणार नाही किंवा कुठलाही उद्योग करता येणार नाही. आणि राहिला प्रश्न, आम्ही बाकी सगळं शेतकरी आहोत, आम्हाला दुसरे उद्योग काय करायचा. त्याच्यामुळे ह्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे. आणि मुख्यमंत्र्याला वाटायला असेल की हा रस्ता आपण रेटून न्यावा, पण त्यांनी प्रत्यक्षात शेतावर यावं आणि मग बघावं खरंच शेतकऱ्याचा विरोध आहे का. ह्या बाकीचे त्यांनी असे हवेत गोळीबार करू नयेत. प्रत्यक्षात खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी शेतकरी जे आहे त्यांनी जे आझाद मैदानावरती हे शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. हे आंदोलन जरी आजच्या दिवसासाठी थांबलं असेल तरी विरोधाची चळवळ ही मात्र आमची कायम सुरू राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज आम्ही हे आंदोलन उभारू असा इशारा खरं तर या सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.